असेल तर शोधून काढ तिला. तुम्ही स्वतःला शिव समजताना मावळ्यावर अत्याचार करताना लाज नाही वाटत तुम्हाला? अरे लाज वाटायला आम्ही ना मरता नाही, आम्ही मरता आहोत मरता. तुझ्या जर हिंमत असेल ना तर मला मुक्त करून टाक. त्या मला मुक्त करून. नाही तुझ्या नळणीचा घोट घेतला, नाही तुझ्या नळणीचा घोट घेतला कारण तुम्हाला लावणार नाही समजला. तुझी एवढी मदत आणि माझ्याशी दोन हात केला. जर काही माझी लग्नाची तलवार तुझ्या जहाजात पार झाली की बस तुझा खेळ थांबला. नाही ते शक्य नाही. अरे तुझ्या जर हिंमत असेल ना, तुझ्या जर हिंमत असेल तर त्याला काय पाहतोय
काकासाहेब कुठे आहेत? काकासाहेब, काकासाहेब कुठे आहात आपण? काकासाहेब, आपण इथे अस्वस्थ दिसत आहात. सूरज, हा पहा, या मुलीचा खून चुकून माझ्या हातून झाला. काकासाहेब, काय बोलत आहात आपण? होय सूरज, मी जंगलात शिकारीला गेलो असता ही मुलगी एका जंगली सिंहाच्या तावडीत सापडली. सिंह तिचे लटके तोडणार, तीच मी तलवार चालवली. सूरज, ही घटना दादासाहेबांना समजली तर त्याला सत्य बोल सांगेल. काकासाहेब, तुम्ही काही चिंता करू नका. मी पुरावा देईन. मी तुम्हाला वचन देतो की तुमच्याविषयी कोणालाही शंका येणार नाही. काय धन्य आहे सूरज, तू धन्य आहेस. पुत्र असावा तर तुझ्यासारखा. पण या मुलीचं काय? काकासाहेब, घडलेली घटना पिताश्रींना सांगावी लागेल. तिचा देह दरबारात घ्यावा लागेल. तुम्ही पुढे वा, मी घेऊन येतो हिचा देह. नाही सूरज, हा मुद्दा तुझ्या कोणी हाती पाहिला तर तुला शंका येईल. तू तुझ्या तोंडाला पट्टी व चेहऱ्यावर बुरका असावा, म्हणजे तुला कोणी ओळखणार नाही. हा की मी सर्व दरबारात पाहतो. काकासाहेब, मग कसली वाट पाहताय? बांधा ती पट्टी.
या दरबारात नवीन आहे. नवीन आहे हा त्यामुळं गोलपट सांगत हा तसं त्याप्रमाणे वाद त्याच्या सोबत राहा. बरं ठीक आहे हा. इकडे हा. म्हणत मला काय म्हणते? म्हणले मला व्यवस्थित ठेवा. व्यवस्थित ठेवलाच पाहिजे. व्यवस्थित म्हणजे असं शिस्तीत. मग शिस्तीत म्हणजे बरं ठीक आहे व्यवस्थित ठेवूया हा. आणि आता दरबार चालवूया आपण. दरबार हे बघ आता आपण काय करूया काय करायचं म्हणतो आपण आलो कुठं आपण आलोय आज या गोलपूर गावामध्ये. गोलगड गावामध्ये या गणेशेश्वरी मंदिरामध्ये आलो आपण. बरोबर आहे. आपण या गणेशेश्वरी मंदिर नामकरण करूया. नामस्मरण करूया म्हणतोस. बरं, ठीक आहे. नंतर आपण आपल्या गावात आपल्या घरात करूया. गोवळकोट गावची ही शान ग पेटबाप गावची ही शान ग गोवळकोट गावची ही शान ग पेटबापाची ही शान ग श्रीदेवीचा आर्या महोत्सव ग श्री सोमेश्वर कन्येश्वरी देवस्थान गाजते श्री सोमेश्वर कन्येश्वरी देवस्थान गाजते श्रीदेवी कन्येश्वरी हे श्रीदेवी कन्येश्वरी हे बोल कोणामध्ये जो बोलते श्रीदेवी कन्येश्वरी बोल कोणामध्ये जो बोलते
असू दे. हे बघ हा, शांतता शांतता आहे तशी राहू दे. महाराजांचा जय जयकार असो. हे आहे. आशीर्वाद असो सुशेद. सुशेद आपली जनता सुखी तर आहे ना? महाराज आपल्या आदेशाखाली आम्ही सारी जनता कामगिरी पार पाडत आहोत आणि आपल्या नगरीला कधी कलंक लागू देणार नाही. शाबास सुशेद शाबास. आम्ही तुमच्या कामगिरीवर बेस खुश आहोत. एकदा का हा राज सुराच्या शिरावर चढवून आम्ही सारे गावाला तुमच्या सोपवणार आहोत. मग आम्ही मोकळे झालो. दादासाहेब प्रथम सुराचा राज्याभिषेक नंतर माझ्या पल्लवीचा विवाह. पण सुरेश कुठे? तुमच्या सोबत शिकारीसाठी गेला होता ना? होय दादासाहेब. परंतु कारण त्याला तुमची चिंता वाटू लागली. काय आहे हा? काय आहे? महाराजाने त्या मुलीची हत्या केली. काय सांगताय प्रधानजी? दादासाहेब त्या मुलीवर पाचवी बलात्कार झाला आहे. बलात्कार. महाराज आपल्या शिवाजी जागेवर हा इसम या मुलीच्या देहाला पडण्याचा प्रयत्न करत होता. मी त्यास पकडून आपल्या समोर हजर केले. आपण याची योग्य ती चौकशी करावी. दादासाहेब चौकशी करण्याची काही गरज नाही. जाण्यावेळी शिक्षा द्या, नाही तर हद्दपार करा, नाही तर आपल्या नगरीला कलंक लागेल. प्रधानजी काय महाराज कैलास नदीच्या सीमेवर जाऊन त्यांचा शिरछेद करा. मग पाहता घ्या प्रधानजी. घेऊन जा या हरणखोराला. ठीक आहे महाराज. याचा शिरच्छेद करा. हे चल. सुशेद तुम्ही या मुलीवर अंतिम संस्कार करा. ठीक आहे येतो दादासाहेब. मी. या शिवाय उचला हे प्रेम. शिवाय उचला हे प्रेम. अरे मेरा मारतात मला रडतोस का? शिवाय हो. उचला हे प्रेम. पण आम्ही होय. नाही नाही जमणार नाही. कसं आहे माहितीये काय? कसं आहे माहितीये काय? तिचा बलात्कार झाला. हिच्या जर शरीरावर माझ्या हाताचा ठसा गावलं माझा बॉल उचला. समजून घ्या. तर इतकी लोक काय मारत केला मला. अरे मी आहे ना. माझ्यावर नाव आहे. नाव माझ्यावर आहे. अहो, तुम्ही म्हणून किती वाटते अरे उचल म्हणतो ना प्रेम. येत नाही. आम्ही उचलणार नाही. आम्ही उचलणार नाही. आम्ही नाही उचलणार. बोलावं नाही. उचलणार नाही आम्ही. उचलणार नाही. हो थांबा. उचलणार म्हणजे काय? तुम्ही मारा आणि आम्हाला उचलणार. थांबा. आम्ही राजाचे आदेश आहोत. बाहेर चला पण सांगते असं. सांगून ठेवा मला. असं काय आम्ही नाही करत. थांब. कोण मी नाही तुमचं बोलव त्याला. हा? अरे बोलव त्याला. बोलावं म्हणजे काय? अरे बोलव. तो अशी कामं करत नाही. मी मला करतो. आजपासून हा. या दरबाराच्या नोकरीवर हा. अरे लाथ मारतो. पण अशी कामं नाही करत आम्ही. कुठे निघतोयस का? नाही करत. आम्ही ही अशी कामं नाही करत आम्ही. कसं यायचं? हा. मी या दरबारात परत येतो नाही. हे पळून उठा जाऊ अरे दे. बोलव त्याला. मला येणार नाही तो. नाही येणार मला तो. नाही येणार तो. ए, तुला जर खरोखर वाटत असेल मी पगारवाढ पाहिजे यार. पगारवाढ भेटत नाही. ए, अरे ये मला धोला खाला ये. येऊ म्हणतोस तुला खरंच वाटतं मी परत यावं. ये काहीतरी करू ये. तुला जर खरंच वाटत असेल मारू. मी या दरबारात यावं तर यांना एवढंच बोलायला सांग. काय? यांना एवढंच बोलायला हा. सांग. पोपट शेठ यावे यावे. हो, महाराज, बरोबर.
पगार वाढ द्यावे विचारत असेल, तुम्हाला एवढं हवं असेल, तर तुम्ही त्याला काय बोला? आवाज येतोय. पोपट शेठ, यावे, यावे. असं बोला. कसं कसं सांगशील? पोपट शेठ यावे यावे. असं बोला. असं ढेंगा अशी आली. या दोन ढेंगा अशा फाकवायला सांग. पोपट शेठ, यावे, यावे. मस्त बोला. हा दोन्ही हात असं पुढे करायचं. पोपट शेठ यावे असं नाही, असं नाही, असं नाही. असं नाही, महाराज. तुम्हाला हे बोला. पोझिशन चुकते. यावे. पोपट शेठ यावे यावे दोन ढेंगा फाकवा फाकवा. तुम्ही तुमच्या घरी बायकोला कसं प्रेमाने करता? प्रेमाने बोलता कसं? प्रेमाने हे घेतलं प्रेमाने पोपट शेठ यावे यावे काय म्हशी बोलवतो बाय? प्रेमानं घरात बायकोला कसं गुरुगुरु बोलता? कसं कसं मला माहिती काय? आदरणीय सन्माननीय वंदनीय पोपट शेठ यावे यावे. पोपट शेठ यावे यावे ढेंगा पाकवा ढेंगा पाकवा. पोपट शेठ यावे यावे असं म्हणता होय? येऊ म्हणता होय? यावे, यावे. येतोय मी येतोय यावे. पण तिथं आल्यावरती येतोचीच सत्कार झाला पाहिजे. कळलं? शाल आणि श्रीफळ ठीक आहे ठीक आहे. अरे लवकर ये. येतोय. यावे, यावे. माझी यावे, लवकर यावे. महाराज. महाराज, तुम्ही असं बघताय? यावे, यावे. कळत आलं? यावे, यावे, यावे. माझ्याकडे बघतोस का? असं नाही. राजा दरबारात येणार आहे. गाणं कुठलं मारशील? एका मला सगळं कपडे काढून जाता यायला लागले. दुसरं कुठलं वाजवशील? बैलगाडी शर्यत महाराज, महाराज, येतो ना. गाणं कुठलं घालायचं? आया हे राजा लोगो रे लोगो. बरोबर आहे, बोला. आहे नव आया हे राजा. आया हे राजा लोगो रे लोगो. वाजवतो काय जोडीला आहे त्याला घेऊन येतो. थोडी धाकधुकी दिसते. मातीची ती नाडी सांगू तपास. होय कसं काय झालं हो? डोक्यावर पडलं बाय. अहो तिने एका घातला नाही. अरे तपास
तुम्ही कसं आहे माहिती काय अरे तुम्ही दोघांनी उचला बोललो ना दोघांनी तुला चौकात पण आम्ही तुमच्याला हो म्हणून नाही तुम्ही काय हो ना तुमचा चला उचला बोललो आता हिला उचलायचं जाईल होय तर हातास असे 3 बार देऊन टाका म्हणजे कसं लोकांना कळू दे प्रेस झालंय तर म्हणजे माहिती काय वरात दाखवायची आहे अरे इकडे उचला लवकर मी काय म्हणतोय माझी पॅन्ट खाली आहे, जरा पटकन. कसं आहे माहिती आहे काय आपल्याला हिला उचलायचं उचलणार आहे तुला सांगतोय शांत बस काय सांगतो तिथं आल्या येतो सरकार झाला तिथं आपण करू द्या बाय चांगल्या काळाला दिसते नाही जीवन लग्न केलं असते तिला उचलते अरे तुझ्यावर अंतिम संस्कार लवकर सांगा तुझं पाय दुखायला लागलं काय करायचं तिच्यावर अंतिम संस्कार संस्कार स्पष्ट बोला शिवाय तुम्ही मागच्या लेनवर जा. अरे जा मागच्या गेटवर मला परत इथे यायचं अरे जा बोललो ना. आशीर्वाद आहे पिताश्री आज आपण आनंदात होय एका बलात्कारी गुन्हेगाराला पकडून त्याला शिक्षा फरमावली आहे पिताश्री कोण होती ती मुलगी आणि काय झालं तिचं ती डिक्टर आहे ना नाही त्या दरवाजाच्या हातून तिचा मृत्यू झाला म्हणून त्याला ती शिक्षा फरमावली आहे पिताश्री मग एवढी ती शिक्षा दिली आपण त्याला होय तिचा मंदिरात जाऊन येते जा भाई पण लवकरच परत ये पिताश्री येते मी ये आई अंबे जगदंबे आई अगं तुझ्या समोर हात पसरायला मला लाज वाटते लाज आई अगं याच हाताने माझ्या ताईचा खून केलाय आई आई खरंच ताई आई मी नशीब माझा नशीबच फुटका आहे माझा नशीबच फुटका आहे ताई माझे हात या ताईच्या रक्ताचे लाल झाले आई जिसच्या हातात तलवार आहे ना त्या तलवारीच्या धारेवर हे माझे दोन्ही हात तलवार
असं करू नकोस. आणि तुझ्या ताईवर अंतिम संस्कार हा केव्हा झाला आहे? हो बाळा, हे सत्य आहे. सत्याचा वाली राजा सूर्यवंशी याने आपल्या पोटच्या मुलीप्रमाणे तुझ्या बहिणीवर अंतिम विधी केला आहे. बाळा, जरी तुझ्या हातून तुझ्या बहिणीचा खून झाला असला तरी त्या खुनाचे पाप तुझ्या माथी कधीच लागणार नाही बाळा, कधीच लागणार नाही. बाळा, आज तुला माझ्याकडून एक शक्ती प्राप्त होईल. त्यावेळी तुझ्या ताईच्या खुनाचा बदला घे आणि तुझे हे भिजलेले हात त्याच्याच रक्ताने साफ कर. बाळा, ही घे माझी तलवार. आणि हो बाळा, तुझे हे भिजलेले हात त्या नरदमाच्या रक्ताने साफ झाले की ही तलवार इथेच आणून ठेव. जा बाळा, या तलवारीतून माझा आशीर्वाद तुझ्या पाठीची सदैव राहील. जा बाळा, तुझा विजय होईल. जा जा बाळा, जा. येतो मी, येतो. नकळत माझ्या धक्का लागला. क्षमा करा मला. येतो मी. हो थांबा. अरे दुश्मन होता राजकुमार. त्याला पाहता माझ्या हृदयाची धडधड वाढू लागले. शिकारीवरून परतला नाही येतील आणि प्रधानजी देखील त्या मूर्खाला घेऊन आले नाहीत अजून. काय करायचं? आम्ही आपल्या हुकमाचे पालन केलं आहे. आता तुम्हीच पाहावे या मूर्खाखाली कोणा दिसली नाही ते. काय केलं तू हे? सूरज नाही. दादासाहेब, काय झालं? सूरज शिवाय दादासाहेबांना महाळात घेऊन जा. सूरज महाराज काय झालं? तुझ्या बहिणीला मी काय सांगू? काय हे राज्य कोण सांभाळ? मी सांभाळतो. प्रधान, या मूर्खाधारीच्या दरबारात तुम्ही जाणला होता. त्या घाणी कोण होता तुम्हाला माहित नाही. महाराज, बस प्रधानजी बस. समजलं आम्हाला. स्वतःची बाब लपवण्यासाठी सुरतला बली करावं. बरोबर ना? नाही झालं महाराज, ते साप कुठे आहे? म्हणजे काय सर्व तो आधी दाखवून ठेवला होता. स्वतःची बाब लपवण्यासाठी सुरतचा खून केला ना. तुला आता सुट्टी ना. तुला मृत्यूदंडाची शिक्षा भोगावी लागेल. नाही महाराज, सत्यासाठी शिक्षा भोगावी लागली
मृत्यू झाले पण तुमच्यातून हा प्रधानजी कधीच बंदिस्त होणार नाही. मी बाजूचं होणार नाही. प्रधानजी सत्याला जाणार आहे बिना घरांगावर चित्तून घेणार नाही. वेळ आली तर 2 अकराची वेळ तरी चालेल. होशार होशार मृदुंगवादक उत्कृष्ट मृदुंगवादक महेशजी रुमणे यांच्याकडून घरपोच असं 201 पारितोषिक आहे. नवविकास समान मंडळ त्यांच्याकडून मुलकीपट्टूसाठी 201 पारितोषिक आहे. नवविकास समान मंडळ अरे कोण आहेस तू आणि कोण तुझी माता? अरे मॅडम ही तुमच्या अंधश्रद्धा आहे.
नाहीतर तुला तो चिरंजीव असेल. नाही ते शक्य नाही. तुझ्या जर हिंमत असेल तर होशाल. अरे तुला म्हणायचं आहे ना, हाय. त्याला मी तरी काय करणार. होशाल. समजलीस? तू इथे जंगलात काय करत होतीस? सूरज माझा लाडका भाऊ, कैलास नगरीचा राजकुमार या जंगलात प्रंदती सोबत शिकारसाठी गेले असता माझा भाऊ परतलाच नाही. नाही सोडणार. नाही सोडणार आहे काय काला मी. नाही जिवंत सोडणार. त्या प्रधानजीला मारूनच हे माझे झालेले रक्ताने लाल, रक्ताने हात झाले ते साफ होतील. तेव्हाच नाही सोडणार. नाही काय काला मी जिवंत नाही सोडणार. नाही सोडणार काय काला जिवंत. नाही सोडणार. हे चला. नाही तुम्हाला सोडणार नाही सोडणार. मला माझ्या बहिणीचा कुणाचा कचरा घ्यायचा आहे. आमच्या राज्यात जर तुम्ही आमचा भोजन केला नाही. हा मोठा आणि याच्या येण्याचा काय चाललंय? नाही सोडणार तुम्हाला. ठीक आहे तुझा मृत्यू तुझ्या मार्गावर आलाय. सांभाळ.
तुला सोडत नाही. नवरी सोडणार नाही. आज तुला मध्यामध्ये कापणार. तुला पण सोडणार नाही. हे परत आणा रक्त सांडणार नाही. तुझं काय नाही. तुम्ही आज तिथलं म्हणू. हे वाजव रे. टाकू काय टाकू पाठीमागे टाकू काय शाबास माझ्याशी टकला करतो टाकला आणि उलटा करू परत माझ्याशी सादर करायचे मग चला जाऊ आपण आंबे मातीच्या